नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे. पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. राज्य सरकारने निर्णय यापूर्वी घेतला आहे. सर, सुरुवातीला संतोष देशमुख प्रकरण, नंतर शिवराज दिवटे प्रकरण आणि आता वैष्णवी हगवणे प्रकरण, राज्याची कायदा सुव्यवस्था प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काय सांगाल? आणि स्पेसिफिकली मला हे कळत नाही, आपलाही प्रश्न कळत नाही मला की राज्याची अशा प्रकारचे जे प्रकरण होतात त्यामध्ये सरकारची भूमिका काय आहे. सरकारची भूमिका ही आहे की कुठलाही गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याचे आरोपी पकडले गेले पाहिजे, त्या गुन्ह्याला अंतिम करून त्याला फाशीपर्यंत नेलं पाहिजे, त्याला फास्ट ट्रॅक चालवलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था म्हणजे काय? आता एखाद्याने मागच्या मागे काही केलं तिथं पोलीस नाही राहत, पण गुन्हा दाखल झाला मात्र इतकी त्या गुन्ह्याची त्या ठिकाणी अंतिम केलं पाहिजे तातडीनं. आणि देवेंद्र फडणवीस सरकार, आमच्या सरकारमध्ये गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याबद्दल तातडीनं त्याची दखल घेणे, आरोपीला पकडणे, चार्जशीट तयार करणे, गुन्हेगाराला तात्काळ संपूर्ण जेवी शिक्षा होणे, याकरता आमचं सरकार काम करत आहे. कोणतेही सरकार हे काम करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं गुन्हे जे घडले त्या गुन्हे घडल्यावर काय तर सरकारची भूमिका तेव्हा चालू होतं आणि ती भूमिका राज्य शासन पूर्ण करत आहे. आमचे संपूर्ण आता घरातल्या घरात एखादा गुन्हा घडला, घरातल्या घरात गुन्हा घडला तर घरातलं गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना माहीत झालं, पोलिसांनी काय केलं, यामध्ये सरकार काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आता ज्या प्रकरणांचा उल्लेख झाला, अग्रक्रमाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख सातत्याने या घटनांमध्ये दिसतोय. संतोष देशमुख असेल, वैष्णवी दिवटे असेल किंवा वैष्णवी हगवणे असेल किंवा मग युवराज दिवटे असेल. मी तुम्हाला एक सांगतो, कोणत्याही पार्टीच्या कार्यकर्त्या हा असे गुन्हे करत असेल, आता हे पार्टीला माहीत असतं का? पार्टी त्याच्यावर कारवाई करतं, नंतर त्याला पक्षामध्ये येण्याचं काही दारण नसतं. पण आता पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते असतात, त्यांना पक्षप्रवेश द्यावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक मत द्यायचा अधिकार आहे संविधानामध्ये. मग आता असा कार्यकर्ता किंवा असा चांगला एखादा कार्यकर्ता आज असेल आणि त्याने उद्या गुन्हा केला, समजा एखाद्या त्यातनं गुन्हा घडला, नंतर त्याला पक्षात ठेवणे योग्य नाही आहे. पण आता त्यांना काय त्याची वृत्ती आहे, काय आतमधून प्रवृत्ती आहे, याच्यावर तर आम्हाला ठरवता येत नाही ना. त्यावर राष्ट्रवादीचा होता की बीजेपीचा होता की काँग्रेसचा होता हे महत्त्व नाही आहे. ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या गुन्हा तो पार्टीचा, कुठल्या सत्ताधारी पार्टीचा असो विरोधी पार्टीचा असो, त्याला अंतिम शासन झालं पाहिजे, ही जबाबदारी त्या पार्टीची आहे, ही जबाबदारी सरकारची आहे. तर मला वाटतं त्या पक्षाने, मग त्या विरोधी पक्षात असे अनेक लोकांनी गुन्हे केले, त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे, आम्ही आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे. त्यामुळे यामध्ये पक्षीय काही विषय आणू नये. गुन्हा आहे, आरोपी आहे आणि कोणत्याही आरोपी आणि कोणत्याही गुन्हेगाराला समान आहे या भूमिकेत राहिलं पाहिजे. सर, अमरावतीमधली एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. वन विभागाचा अधिकारी जो आहे तो बदलीसाठी पैसे मागतानाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या सगळ्याची प्रकरणाची चौकशी होईल. त्या ज्याच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्यांनी तात्काळ ते पोलिसांना दिली पाहिजे. पोलीस त्या कोणता जो तो अधिकारी आहे पैसे मागणारा, आणि माझंही म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून, आमच्याही नावाने या राज्यामध्ये मागे मला निदर्शनाला आलं होतं वाळूच्या बद्दल माझ्या नावाने काही पैसे उकळण्याचा प्रयत्न केला भंडारा गोंदिया जिल्ह्यात. आता मी ऐकतोय नांदेड जिल्ह्यात काही सुरू आहे. तर माझ्या नावाने असो की सरकारच्या नावाने असो किंवा कोणत्याही मंत्र्याच्या नावाने असो, कुठल्या अधिकाऱ्याच्या नावाने असो, या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता, अवैध व्यवसाय करता, सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे. त्यावर सरकार कारवाई करेल. बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील, बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्याच्या नावाने पैसे घेतील, बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेतील, हे मात्र त्यांची चूक आहे, आमची चूक नाही आहे. तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे. पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे. आणि त्यामुळं असंच काही झालं असेल तातडीनं पोलीस केस केली पाहिजे. मी माझ्या फेसबुक लाईव्ह टाकलेला आहे, फेसबुकवर माझा पोस्ट टाकलेली आहे. माझ्या नावाने कोणी जर पैसे मागितले त्याची पोलीस केस करा. आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये मी आवर्जून सांगेल, सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल कोणी पैसे मागितले तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे. आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलीस केस केली पाहिजे, या मताचा मी आहे. सर, राज्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तुम्ही काय आदेश दिलेले आहेत का? शेतकरी सरकारकडे लक्ष देऊन आहे. हो, माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्याही खरीप आढाव्यामध्ये, कालही बोलताना आणि मुख्य सचिवांनी या संबंधी आदेश दिलेले आहे. महसूल खातं हे त्या ठिकाणी कृषी खातं दोन्ही मिळून जॉईंटली काम करत आहे आणि लवकरच याचं सर्वेक्षण करून
शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याकरता काम शासन करणार आहे. भाजप आमदार संदीप जोशींनी काल एक पत्र दिले मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विभागामध्ये पैसे घेऊन बदल्या केल्या जात आहेत अशा प्रकारचा गंभीर आरोप. मी आरोप आता सांगितलं, कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्री, कोणी काही सरळ पोलिसांना कंप्लेंट केली पाहिजे. तर संजय राठोडच्या मतदार खात्यामध्ये कोणी पैसे मागताय, कोणी मागितले आणि कोणी दिले आणि कोण देणार? अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे राज्यामध्ये आहे ना. तुम्ही एसीबीची कारवाई करा ना, तुम्ही अँटी करप्शनवर पकडून द्या, तुम्ही अँटी करप्शनवर पकडून द्या लोकांना. माझं म्हणणं काय असं, म्हणजे माझ्याकडे तक्रार येतात रोज, या अधिकाऱ्याने घेतलं, त्या अधिकाऱ्याने घेतलं. तुम्ही अँटी करप्शन कंप्लेंट का करत नाही? अँटी करप्शनची कारवाई का करत नाही? मी आता पुण्यामध्ये माझ्याकडे चार अधिकारी भूमी अभिलेखचे ज्यांनी लोकांना पैसे मागितले, मी अँटी करप्शनला दिलं प्रकरण, त्यातला एक पकडला गेला. शेवटी हे कायदा आहे, कायद्याने गेलं पाहिजे असं माझं मत आहे. सर, संभाजीनगरमध्ये धक्कादायक बाब समोर आलेली आहे. अल्पवयीन मुलींचं गर्भवती होण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्याची शासकीय आकडेवारी समोर येते. काय सांगाल? याचा अर्थ बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात थोडं अजूनही संपूर्ण जो शिक्षित भाग आहे किंवा आपण म्हणू तिथे अजूनही सरकारचं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं आम्ही स्किल देण्यामध्ये कमी पडलो समजा. अजूनही लोकांना आम्ही आमची सरकारची जे काही कायदे आहेत, आजकाल अशिक्षित समाज, अशिक्षित परिवार यांना अजूनही काही गोष्टी माहिती नाही. त्यामुळं आमची सरकारमध्ये आमची जबाबदारी आहे की आमचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आशा सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहे, या सर्वांनी घरोघरी जाऊन आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे. त्या ठिकाणी घरोघरी आमचं सरकार पोहोचून या अशा घटनातनं जनतेला दूर केलं पाहिजे. जनतेला असा जो त्या ठिकाणी काही कायदे माहिती नाही आहे किंवा याचे परिणाम काय वाईट आहे बालविवाहाचे हे माहिती नाही. तर आम्ही आता पुन्हा एकदा सुमोठो मी विनंती करेल माननीय मुख्यमंत्र्यांना की सुमोठो एकदा सर्व राज्यातली जे क्लास 3, क्लास 4 वर्ग आहे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आहे, पटवारी आहे, कोतवाल आहे, ग्रामसेवक आहे, या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन एकदा यामधनं होणारे दुष्परिणाम याची माहिती घरोघरी पोहोचवण्याकरता सरकार काम करेल. त्याकरता मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल. महापालिकेसंदर्भात तयारी सगळ्यांची सुरू झालेली आहे. भाजपकडनं 150 नगरसेवकांसंदर्भात उद्या जरी निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पार्टी निवडणुका लढण्याकरता सज्ज आहे. 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भाजप आहे. 1,60,000 ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजप आहे. भारतीय जनता पार्टीने 52% मतं यावेळी विधानसभेत घेतलेले आहे. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार गतिमान सरकार काम करत आहे आणि त्यामुळे जनतेला आमच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. आणि त्यामुळं महायुतीमध्ये आम्ही तिघेही बसून योग्य निर्णय करू आणि उद्या निवडणुका झाल्या तर आमची महायुती महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा, सर्व नगरपालिकेमध्ये महायुतीचे सरकार येतील अशी तयारी आम्ही केली आहे. मुंबई संदर्भात चर्चा आहे की शिंदे गटाकडनं 100 जागा लढवण्याची तयारी सुरू, ज्या पद्धतीची इन्कमिंग 150 भाजप आणि 100 शिवसेना. त्यामुळे जर रस्सीखेच निवडणूकच सुरू आहे. लागली नाही, रस्सीखेचची चर्चा सुरू आहे. निवडणूकच लागली नाही तर काय अलायन्सची चर्चा होईल आणि काय अलायन्सची चर्चा तुम्ही करताय? मी सकाळी ब्रेकिंग न्यूज बघितली, 100 शिंदे, 150 भाजपा. तुम्हीच आमच्यामध्ये लावालावी करताय. काही असं नाही आहे हो. आता आपल्याला पहिला एकनाथ शिंदेजी बसणार आहोत, अजितदादा बसणार आहोत. निवडणुका जसं लागल्या आता प्रभाग रत्न होईल, म्हणजे साधारण अजून वेळ आहे. पण एक गोष्ट खरी आहे की आमच्या संपूर्ण निवडणुका महायुतीमध्ये होणार आहे. अमित शहा देखील 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत. मुंबईमध्ये सुद्धा ते असतील. काही त्यावेळेला बैठका होतील अशी शक्यता? माननीय अमित भाई उद्या 25ला रात्री नागपूरला येत आहे. 26ला NCI नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथे इन्स्टिट्यूट, इथे 500 बेडचं एक चांगलं त्या ठिकाणी वसतिगृह होत आहे. कारण कॅन्सरचा पेशंट जो रिहॅबिलेट किंवा त्यांचे पालक तिथे राहण्यास जागा नाही आहे. चांगलं काम माननीय देवेंद्रजींनी हे घेतलेलं हातात. कारण हे शेवटी जनसेवेच्या शेवटच्या माणसाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं काम NCIने सुरू केलेलं आहे. माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानतो की त्यांनी NCI नागपूरमध्ये सुरू केली आणि कॅन्सर पेशंटला त्या ठिकाणी एक मोठा दिलासा महाराष्ट्रात, विदर्भात, मध्य महाराष्ट्रात मिळाला. आणि आता ते 500 बेडचं एक चांगलं व्यवस्थित एकदम, म्हणजे इतकं चांगलं की कुठलाही रुग्ण हा बरा होईल, त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक राहतील. सोबतच आपल्याला परवा माहिती आहे की मंत्रिमंडळाने निर्णय घेतला
की नॅशनल फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट महाविद्यालय हे राज्यामध्ये आलं पाहिजे. कारण फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट नाही आपल्याकडे, त्यामुळे ते नागपूरला होत आहे. त्याचं ते गृह खात्याच्या अधिकारात आहे. त्याचं भूमिपूजन आहे नागपूरमध्ये. आणि मग माननीय अमितभाई नांदेडला येणार आहेत 26 तारखेला दुपारी नांदेडला आल्यानंतर नांदेडला भारतीय जनता पार्टीने एक त्या ठिकाणी शंखनाद कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मग अमितभाई मुंबईत येऊन मुक्काम करून 27ला इथं जाणार आहे. म्हणजे 25ला रात्री नागपूरला येणार, 27नं दुपारी मुंबईतनं दिल्लीकडे जाणार. जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया मला असं म्हणतायत की मी नाशिकचा पालक आहे, मला पालकमंत्रीपद जरी नाही दिलं तरी सुद्धा मी काम करतो. म्हणजे याचा अर्थ जे पालकमंत्रीपद नाशिकचं आहे ते भाजपला मिळणार आहे का काय? नाही, आमची तर सर्वांचीच हीच मागणी आहे, एकनाथजी, अजितदादा आणि सर्वांनाच, की नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच असावं ही मागणीच आहे. आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे, ते काही लपलेलं नाही आहे. आता दुसरं तिथे अजितदादाची मागणी आहे, माननीय एकनाथ शिंदेची ती मागणी आहे, इकडे रायगडला तीच मागणी आहे. रायगडमध्ये दोघांचंच त्या ठिकाणी, रायगड हे राष्ट्रवादी की शिवसेना. पण मला वाटतं आता वाद संपवण्याची वेळ आलेली आहे. लवकरच हा वाद संपेल, त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. तर शेवटचा प्रश्न, भाजपकडनं 58 जिल्हाध्यक्षांच्या संघटनात्मक नेमणुका करण्यात आल्या, परंतु 22 नेमणुका ज्या आहेत ते 10-11 दिवस झाले तरी सुद्धा अद्याप झालेल्या नाही. आमचं कारण नेमकं काय? काही कारण नाही आहे. कन्सेन्सस कधी कधी व्हायचे असतात. 3 नावं असतात चांगल्या मेरिटवर, ABC 3 नाव. आता ए त्यातला A कुठला, B कुठला, C कुठला. जर तुमच्या वार्ताहरामध्ये ABC म्हणजे A मध्ये कोण, B मध्ये कोण, C मध्ये कोण तसं असतं. नाही, नाव नाही घेत मी कुणाचं. तुम्ही तुमचंही मेरिट लागतं काम करायला. प्रत्येकाच्या जॉबमध्ये मेरिट लागतं. म्हणजे प्रत्येकाला जॉबला मेरिट आहे. तुमच्याही जॉबला मेरिट आहे, आमच्याही संघटनेला मेरिट आहे. सर्वच कार्यकर्ते चांगले आहेत. तिन्ही लोक लायबल आहे आता. म्हणजे आता मुंबईचे तर जे आहेत ते तिन्ही मेरिट आहेत. आता त्यामध्ये उत्तम, अतिउत्तम, सर्वोत्तम आणि सर्वांना सोबत घेऊन कोण चालेल, तर अशा या ठिकाणी समीकरण जुळवा लागतात. त्यामुळे थोडं थांबलाय, पण 22 नावं तयार आहे. केव्हाही म्हणजे पुढच्या आठवड्यात केव्हाही हे नावं जाहीर होतील. अभी मुंबई महानगर पालिका चुनाव लेकर आपकी तैयारियां है क्या? 150 से ज्यादा सीटों पर बीजेपी लड़ने की तैयारी में, और एकनाथ शिंदे के साथ गठबंधन को लेकर क्या कोई बातचीत ऑफिशियली हुई है? सबसे पहले तो जब तक चुनाव की घोषणा होती नहीं तब तक इस बात को वैल्यू नहीं है, कोई वैल्यू नहीं है. मीडिया ट्रायल चल रहा है और आपका ही ट्रायल चल रहा है. हमारे बीच में कुछ नहीं है. हमारे बीच में जिस दिन चुनाव लगेगा उस दिन एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित दादा, मैं, सुनील तटकरे जी, हम सब बैठेंगे और महायुति का फैसला करेंगे. कौन सी जगह किसको जाएगी, कौन सी जगह किसको जाएगी. ये पक्का है कि महायुति होगी, महायुति में ही लड़ा जाएगा. आशीष शेलार जी बैठक में रहेंगे, मुंबई के सारे उनके राष्ट्रवादी और शिवसेना के जो लोग वो भी रहेंगे. लेकिन जीतने के लिए लड़ना है, हारने के लिए लड़ना नहीं है. अब महायुति का मेयर मुंबई में रहेगा, ये निर्णय महायुति ने लिया है. या इसमें अमित शाह इनका भी रोल देखा, क्योंकि जब भी चुनाव होता है तभी उनके दौरे बढ़ते हैं. अरे भाई, अभी कोई चुनाव ही नहीं लगा है. अभी तो दौरा उनका जो है वो आपको मालूम है किस काम के लिए है. वो नेशनल कैंसर हॉस्पिटल जो आया है नागपुर में, जो देवेंद्र जी ने एक देन दी है इस महाराष्ट्र को और मध्य भारत को. ऐसा कैंसर हॉस्पिटल जो एक मध्य भारत का सबसे आधुनिक हॉस्पिटल बनाया गया, और उसके बाजू में 500 बेड का एक हॉस्टल आ रहा है, जो वहाँ कैंसर के पेशेंट के परिवार रहते हैं, बाहर बैठे रहते हैं, बाहर सोते हैं, कभी कभी चद्दर डाल के भी रास्ते में सो जाते हैं. ऐसे परिवार है. उनके लिए एक अच्छा हॉस्टल देवेंद्र जी बनाना चाहते हैं. उसके लिए माननीय अमित भाई आ रहे. साथ में हमारा नागपुर में नेशनल फॉरेंसिक इंस्टीट्यूट महाविद्यालय जो आ रहा है, इंस्टीट्यूट आ रही है, उसका एक बड़ा उद्घाटन, भूमि पूजन का कार्यक्रम है. वो गृह डिपार्टमेंट का, होम डिपार्टमेंट का, उसके लिए अमित भाई आ रहे हैं. नांदेड़ में एक हमारा पॉलिटिकल कार्यक्रम है 26 तारीख को 5 बजे, जो जनसभा है. इसमें जनसभा से महाराष्ट्र में जो लोग आएंगे, उसमें माननीय प्रधानमंत्री मोदी जी और हमारे सैनिकों ने जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर मारा है,
दहशतवादियों को पूरे अड्डे खत्म करने का प्रयास किया, उसका अभिनंदन करने के लिए उनका अभिनंदन है। सैनिकों को एक प्रकार का हम उनका प्रोत्साहन बढ़ाएंगे, हम मोदी जी का प्रोत्साहन बढ़ाएंगे कि ऐसा अगर देश में, जैसा मोदी जी ने कहा है, अब कोई दहशतवादी कार्रवाई होगी तो युद्ध होगा। ये पूरी देश और पूरी महाराष्ट्र जनता, 12 करोड़ जनता सेना के साथ है, मोदी जी के साथ है। और अमित भाई की जो जनसभा है उसके आधार पे कि हम सब सरकार के साथ है, हम सब सरकार के साथ है, हम सब सैनिकों के साथ है, इसलिए वहाँ एक जनसभा भी है। उसके बाद मुंबई में अमित भाई आने वाले हैं, जो 2 कार्यक्रम है माधव बाग में वगैरह, तो इसके लिए आ रहे हैं। पॉलिटिकल कोई चर्चा नहीं करेंगे, वो पॉलिटिकल बात भी नहीं करते। चुनाव लगेगा, ये स्थानिक चुनाव है, लोकल चुनाव है, उसमें अमित भाई का क्या है। लोकल चुनाव में कभी हमारा केंद्र वगैरह कहता है कि भाई आपके लेवल पे निपटो, ये हमारा काम नहीं है। बस इसके साथ साथ नासिक की सीट पर लेकर ओबीसी का चेहरा राष्ट्रवादी ने दिया है, उसके बाद में चर्चाएं ऐसी लग रही कि अब भारतीय जनता पार्टी को दिया जाएगा नासिक का पालक मंत्री और रायगढ़ का जो है, तो इस पर क्या निर्णय लिया क्या, क्योंकि अब सरकार बैठने के बाद भी पालक मंत्री का गहन विषय अभी तक कुछ निर्णय नहीं हुआ है, लेकिन भारतीय जनता पार्टी का पूरा विनती है राष्ट्रवादी और शिवसेना को कि वो पालक मंत्री पद भारतीय जनता पार्टी को दिया जाए। और हमने आग्रह भी किया इस चीज़ के लिए, एकनाथ जी और अजीत दादा विचार करेंगे हमारे आग्रह का। और जहाँ तक सवाल है रायगढ़ का, तो रायगढ़ के सीट पर सुनील तटकरे जी वहाँ स्टेट प्रेसिडेंट है राष्ट्रवादी के, और वहाँ शिवसेना भी बहुत आग्रही है। वहाँ शिवसेना और राष्ट्रवादी 2 पार्टी का बहुत आग्रह है, बहुत ज़्यादा आग्रह है। और ये दोनों आग्रह नासिक और अपना रायगढ़ का इस जल्दी सुलझाने के लिए भारतीय जनता पार्टी प्रयास करेगी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।